एक पडले आणि बऱ्यापैकी मतं फुटली। खरं म्हणजे आपली ताकद जेवढी आहे तेवढेच उमेदवार उभे करायला हवे होते। अशा प्रकाराने रिस्क धोका पत्करायला नको होता, पण त्यांच्या नशिबातच ते होतं, तसं झालं। दादा, काँग्रेसची 8 मतं फुटल्याची चर्चा आहे, काय सांगाल? ते काँग्रेस पार्टी त्याची काळजी करेल, चौकशी करेल। आमची सगळी मतं इंटॅक्ट पडली, मैत्रीपोटी थोडी जास्त पडली, त्यामुळे आम्ही खुश आहोत। नार्वेकर कुठेतरी विजयाच्या एकूण उंबरठ्यावरती आहेत। नार्वेकरांना विजयी करण्याचा नाही, मला याचं विश्लेषण करावं लागेल, परंतु जर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने जर जयंत पाटलांना प्रॉमिस केलं होतं तर असं त्यांना वाऱ्यावर सोडायला नको होतं। म्हणजे पवारांनी जयंत पाटलांना वाऱ्यावर सोडलं किंवा धक्का दिला? नाही, माझी मतं घे आणि बाकीची तू मिळव असं सांगितलं ना, त्यामुळे त्यांची मतं मिळाली आणि पवार साहेबांनी त्यांचा शब्द पाळला। परंतु आपण एखादा उमेदवार उभा करतो ज्याने आपल्याला लोकसभेत मदत केली आहे, तर त्यांना उरलेली मतं मिळवून देणे हे सुद्धा पवार साहेबांचं काम आहे। जयंत पाटील यांचा गेम झालाय, जयंत पाटील यांचा गेम झालाय, जयंत पाटील यांचा गेम झालाय का पुढे? तर त्याला वाऱ्यावर सोडायला नको होतं, जेवढी क्षमता आहे तेवढेच उमेदवार उभे करायला हवे होते।